नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. श्रोते हो, आज आपण ऐकत आहोत तिची फरफट या कथेचा भाग पहिला. शेजारच्या मैत्रिणीकडून घरी परत आलेल्या अनयाला टिपॉयवर पडलेला तिचा मोबाईल गणगणताना दिसला आणि कुठल्याशा अनामिक भीतीने तिच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. थरथरत्या हाताने अनयाने तो वाजणारा फोन उचलला. फोन उचलताच पलीकडून सुजयने तिच्यावर प्रश्नांचा बडीमार करायला सुरुवात केली. 1 तास झाला मी तुला फोन लावतोय. कुठे होतीस कुठे तू? 4 दिवस ऑफिसच्या कामासाठी मुंबईला काय आलो, तर तू स्वैराचार माजवलेला दिसतोयस. सुजयच्या उच्च स्वरातल्या आणि अशा तक्रारीवजा बोलण्याने अनयाला कससच झालं. शेजारी मैत्रिणीकडे गेले होते अहो. दिवाळी जवळ येते ना, तिला करंज्या लाडू करायला मदत म्हणून गेले. फोन घरीच विसरले म्हणून लक्षात नाही आलं तुमचे फोन येऊन गेल्याचं. घाबरलेली हळव्या मनाची बिचारी अनया बिचकतच बोलत होती. उद्या येतोय मी, आणि हो, जेवणात काहीतरी गोडाधोडाचं कर. नुसतं दुर्मखलेलं तोंड घेऊन बसू नकोस मूर्खासारखी. सुजय करवदला. प्रेमाच्या माणसांकडून मनाला अशा डागण्या मिळाल्याने बिचाऱ्या अनयाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आपल्या नवऱ्याचा रागीट स्वभाव तिला चांगलाच ठाऊक होता. कोणतीही गोष्ट जिथल्या तिथे असायला हवी आणि त्याने आखून दिलेल्या नियोजनानुसारच पूर्ण दिवसाचं वेळापत्रक आपण पाळायला हवं, असा त्या घराचा अलिखित नियमच होता. सुजयने उगीचच चिडून पलीकडून फोन ठेवला आणि इकडे अनयाला गलबलून आलं. इतकी काय चूक झाली आपली की एवढं रागवावं? आपण बायको असून आपल्याला त्याच्या आयुष्यात काडीचीही किंमत नाही. निरर्थकच आपलं जीणं, तिला वाटून गेलं. आपल्याला ना मूल ना बाळ, घरात सतत एकटी राहून जीव कंटाळून जातो. म्हणून 4 मैत्रिणी जोडल्या तर त्यातही अन्ना प्रॉब्लेम. बरं, आपण M.Com आहोत, शिक्षण वाया जाऊ नये म्हणून नोकरी करावी म्हटलं तरी भयंकर विरोध. सतत संशयी स्वभाव. म्हणतात कशाला हवी तुझी 1.5 दमडीची नोकरी? मी ठेवीन तसं राहायचं. विचारांच्या गर्तेत हरवलेली अनया संध्याकाळ झाली तरी भान हरपून तशीच खुर्चीवर बसून होती. बऱ्याच वेळानं तिला भान आलं. ती लगबगीने उठली. सुजयचा व्हिडिओ कॉल कधीही येऊ शकतो ह्या भीतीने केसांवरून कंगवा फिरवून तिने साडीसारखी केली. एकटीला जेवायची फारशी इच्छा नव्हतीच, पण पोटात अन्न ढकललं पाहिजे म्हणून न राहून वरण भाताचा कुकर तिनं गॅसवर चढवला आणि वरंड्यात येऊन बसली. मगाशी घरी विसरलेला मोबाईल आता मात्र तिने हातात घट्ट पकडला होता. कामानिमित्त बाहेरगावी जावं लागत असलेल्या सुजयने अनयावर लक्ष ठेवण्यासाठी तिला स्मार्टफोन घेऊन दिला होता. अचानक कुठल्याही वेळी तिला व्हिडिओ कॉल करून तो तिच्यावर पाळत ठेवी. ती घरीच आहे ना, सगळं घर तिने त्याच्या पद्धतीने ठेवलं तर आहे ना, हे सगळं तो तपासे. बरं, स्मार्टफोन असला तरी त्याचा वापरही अनयाला तिच्या मर्जीनुसार करता येत नसे. केवळ सुजयला फोन करण्यापुरताच मोबाईल वापरण्याची तिला अनुमती होती. काहीसा मनोविकार असणारा मनोरुग्ण सुजय अनयाच्या जगण्यातला आनंदच जणू हिरावून घेत होता. अनयाच्या डोळ्यासमोर सारं जुनं उभं राहिलं. एवढ्यात सुजयचा व्हिडिओ कॉल आला. क्रमशः लेखिका सायली कुलकर्णी,
श्रोते हो, पुन्हा भेटूया या कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.